मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, कित्येक वेळा आपल्या जवळची लोक आपल्याला रडवतात. ज्यांच्यावरती आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात. ज्यांच्यावरती आपण अतोनात विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात. कित्येक वेळा आपल्या जवळची लोक आपल्याशी खूप वाईट वागतात. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जी सतत आपला अपमान करते, आपल्याला टार्गेट करते, प्रत्येक गोष्टीत आपल्याला कारणीभूत ठरवते, सतत आपल्या मागे लागलेली असते. मग ती तुमची सासू असू शकते, तुमची मैत्रीण असू शकते, तुमची बहीण असू शकते, तुमची जाऊ असू शकते, तुम्ही जिथे काम करताय तिथे तुमची एखादी कलीग असू शकते. कुणीही जे तुम्हाला सतत अपमान देतात, जे सतत तुम्हाला रडवतात, सतत तुम्हाला त्रास देतात, त्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून कुठेतरी दूर करण्यासाठी, जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीला आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी, आपलंसं करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल असे काही उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमच्यापासून दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती जवळ येईल आणि तुमच्यामध्ये असणारे गैरसमज दूर होतील. शिवाय जी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागत आहे, तुम्हाला त्रास देत आहे, ती व्यक्तीसुद्धा या उपायानंतर त्यांच्या लायकीत राहायला लागेल. तुमच्यासमोर प्रत्येक गोष्टीत ते झुकायला लागतील, तुमच्या पायाजवळ येतील, तुमच्या मागे पुढे फिरतील. बघा, सगळ्यात पहिला मी तुम्हाला 2 उपाय सांगते. त्यापैकी सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा शक्यतो कुठल्याही शनिवारी करा. नाही शनिवारी शक्य, तुम्ही आठवड्यातीलही कुठल्या दिवशी केला चालेल. तुम्हाला काय करायचं आहे तर 2 अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत. खूप काही नाही, फक्त 2 फुलवाल्या लवंगा आणि त्याच्यासोबत एक लाल रंगाचा धागा, लाल पिवळा कलावा किंवा फक्त लाल धागा घेतला तरीही चालेल. तुमच्याकडे जसा असेल तसा एक धागा घ्या. ज्या फुलवाल्या तुम्ही लवंगा घेतलेले आहेत त्याचे जे फूल आहेत, बघा, लवंगांचे जे फूल आहेत हे फूल तुम्हाला शाबीत घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेलं किंवा अर्धवट लवंग घ्यायचं नाही. 2ही लवंगा अत्तरामध्ये मिक्स करायच्या आहेत. गुलाब अत्तर घ्या. गुलाब अत्तर तुम्ही त्याला स्प्रेड करू शकता किंवा हातावरती वगैरे ते अत्तर घेऊन मग तुम्ही त्या लवंगा त्याला स्प्रेड करू शकता. मोस्ट ऑफ त्या लवंगांचे जे फूल आहेत ते अत्तरामध्ये व्यवस्थित तुम्हाला बुडवून घ्यायचे आहेत. आता 2 लवंग जे आहेत त्यातील एक लवंग हे तुमच्या नावाचं असेल आणि दुसरं लवंग हे त्या व्यक्तीच्या नावाचं असेल. ज्या व्यक्तीला आपलंसं करायचं आहे किंवा ज्या व्यक्तीला त्याला त्याची लायकी दाखवायची आहे त्या व्यक्तीचं असेल. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं लवंग घ्यायचं आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये असं छान लवंग घ्या आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावाने ठेवलेले लवंग आहे ते उचला. आता तुम्हाला काय करायचं आहे, 2ही लवंग एका धाग्यात, लाल रंगाच्या धाग्यात 2ही लवंग बांधायचे आहेत. 2ही लवंग व्यवस्थित घट्ट धाग्यात बांधून घ्यायचे आहेत. त्या लवंगाला 7 गाठी मारायच्या आहेत. किती? 7. 2 लवंगाला तुम्हाला 7 गाठी मारायच्या आहेत. 2ही लवंगांना 7 गाठी मारल्यानंतर तुम्हाला 2ही लवंगा ज्या आहेत ह्या स्वतः आपल्या उजव्या हातामध्ये हाताच्या मुठीत बंदिस्त करायच्या आहेत. त्यानंतर 2ही आपले डोळे छान बंद करायचे आहेत. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि तुम्हाला एक साधा सोपा पण अत्यंत पॉवरफुल मंत्र सांगते. तो मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. बघा, मंत्र आहे ह्रीम क्लीम, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ह्रीम क्लीम राजेश वश वश स्वाहा. ह्रीम क्लीम तृप्ती वश वश स्वाहा. ह्रीम क्लीम कुणाल वश वश स्वाहा. ह्रीम क्लीम स्वाती वश वश स्वाहा. आता जी नावं मी घेतले तिथे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्या. 21 वेळा फक्त हा मंत्र म्हणा आणि ह्या 2ही लवंगा ज्या आहेत ह्या अशाच बंदिस्त स्वतःवरून 8 वेळा ओवाळा. स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज 8 वेळा ओवाळा. 8 वेळा ओवाळल्यानंतर 2ही बंदिस्त, हातात बंदिस्त असणाऱ्या लवंगा एका कापडामध्ये ठेवा. बघा, एक लाल रंगाचं कापड घेऊन त्या कापडामध्ये 2ही लवंगा ठेवा. कापडाला गाठ मारा. आता तुम्हाला काय करायचं आहे तर हे कापड जे आहे, ज्यात आपण लवंगा ठेवलेला आहे, हे कापड तुमच्या जवळ ठेवायचं आहे. ओढणी घातली असेल तर ओढणीला बांधा. ट्रॅक टी-शर्ट घालताय खिचात ठेवा, पण तुमच्या जवळ ठेवा. जेंट्स करत असेल तर खिचे असतात तर तुम्ही त्यात ठेवा. साडी घालत्या पदराला बांधा. तुम्हाला जसं जमेल तसं
ह्या दोनही लवंगा तुम्हाला तुमच्यासोबत 21 दिवस ठेवायच्या आहेत. 21 दिवसांमध्ये तुम्हाला खूप अनुभव येईल. उपाय केल्याच्या काही तासातच ज्या व्यक्तीच्या नावाने उपाय केला ती व्यक्ती कुठेतरी तुमच्या समोर येईल, फोन करेल किंवा काहीतरी कॉन्टॅक्ट होईल. तेव्हा काय करायचं, या 2 लवंगांना ज्या 7 गाठी मारल्या त्यातील 1 गाठ सोडायची. आता 6 गाठी राहतील. पुढच्या दिवशी किंवा 2 दिवसामध्ये त्या व्यक्तीचं पुन्हा काहीतरी कॉन्टॅक्ट होईल तर दुसरी गाठ. म्हणजे जसं जसं तुमचा बॉन्ड किंवा जसं जसं ती व्यक्ती अट्रॅक्ट होत जाईल, जशी ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल, तशी एक एक लवंगांची गाठ सोडायची आहे. 21 दिवसामध्ये तुमचं रिलेशन अत्यंत चांगलं होईल, सगळं ठीक होऊन जाईल, भांडणं, वाद, अपमान सगळं संपून जाईल. तेव्हा सगळ्या गाठी सुटलेल्या असतील. मग ह्या दोनही लवंगा ज्या आहेत ह्या घराच्या बाहेर कुठल्याही एखाद्या झाडाच्या मातीमध्ये दाबून द्या. हा उपाय बघा खूप पॉवरफुल आहे, शास्त्रातील उपाय आहे, वशीकरणाचा उपाय आहे. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे लिंबू. प्रत्येकाच्या घरात लिंबू असतं किंवा कुठेही मार्केटमध्ये लिंबू सहज मिळतं. एक फक्त लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे. घेतलेलं लिंबू व्यवस्थित घ्या, कुठेही डागाळलेलं किंवा कुठेही स्क्रॅच पडलेलं लिंबू घेऊ नका. लिंबू स्वच्छ पाण्याने छान धुवून घ्या आणि लिंबाच्या वरती आपल्या शत्रूचं नाव लिहा किंवा ज्या व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहा. नाव लिहिल्यानंतर हे लिंबू जे आहे हे लिंबू एका चांदीच्या तारेमध्ये गुंडाळा. आता तुम्ही म्हणाल ताई चांदीची तार घ्यायला पैसेच नाही, पंचधातूची घेतली नाही, तुमच्याकडे पितळेची असेल ती घ्या, ती पण नाही तर तुम्ही एक लाल धागा घ्या. शक्यतो चांदी घ्या, नाही पंचधातू नाही, पितळ नाही तर मग एक धागा घ्या. एक लाल पिवळा आपला जो कलावा असतो तो तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये हे लिंबू जे आहे ते तुम्हाला छान 5-6 वेळा गुंडाळायचं आहे. कमीत कमी 7 वेळा हे लिंबू त्यामध्ये गुंडाळा. तार असेल तर ते 7 वेळा त्याच्यामध्ये गुंडाळा. आता नाव लिहिलेलं धाग्यात किंवा तारेमध्ये बंदिस्त केलेलं हे जे लिंबू आहे हे लिंबू स्वतःच्या कपाळाला एक 5 मिनटं लावून ठेवा. इथे कपाळाला 5 मिनटं लावायचं, दोनही डोळे बंद करायचे. त्या लिंबात पूर्ण पॉझिटिव्हिटी टाकायची. ज्या व्यक्तीच्या नावाने करते ती व्यक्ती येत आहे, ती व्यक्ती माझ्याशी बोलत आहे, ती व्यक्ती अट्रॅक्ट होत आहे, ती व्यक्ती माझं ऐकत आहे, मी जे सांगेल ते करत आहे. पूर्ण पॉझिटिव्हिटी त्या लिंबाला आपल्या इथे द्यायची आणि त्याच्यानंतर 5 मिनटानंतर ते लिंबू तिथून काढायचं आणि हे लिंबू आपल्या जवळ ठेवायचं. खूप जवळ ठेवा, पदराला लावा असं काही नाही, पण हे लिंबू जिथे तुम्ही झोपता तिथल्या भागात, जिथे तुम्ही जास्त वेळ वावरता घरातल्या तिथल्या भागात, जिथे शक्य म्हणजे थोडा तरी त्याचा संपर्क येईल, थोडी तरी तिथली पॉझिटिव्हिटी तुमच्या म्हणजे त्या वाईफ ज्या आहेत त्या जुळत राहतील असं ते लिंबू आपल्या आजूबाजूला आपल्या भागामध्येच कुठेतरी ठेवून द्या. आता किती दिवस ठेवायचं तर ते लिंबू जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत ठेवा. समजा लिंबू खूप उशिराने खराब झालं, 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, तर तितक्या वेळात तुमचं नातं जे आहे ते ठीक होऊन जाईल. समजा लिंबू लवकर खराब झालं, 4च दिवसात, 8च दिवसात लिंबू खराब झालं, पाणी गळत आहे, वास येतोय, तर समजून जा की त्याच दिवसांमध्ये तुमचं जे काही रिलेशन होतं किंवा जी काही तुमच्यात निगेटिव्हिटी होती ती संपून जाईल. हा उपाय वशीकरणासाठी आणि लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी खूप खास आहे. तुमच्यातले मतभेद दूर करण्यासाठी, त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी हा उपाय खूप पॉवरफुल आहे. जसं अभिमंत्रित केलेलं लिंबू तुम्ही तुमच्या पॉझिटिव्ह भागामध्ये कुठेतरी ठेवाल, लक्षात ठेवा, तेव्हा ते लिंबू तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या नात्यातली निगेटिव्हिटी संपून टाकेल. जे काही त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल घाण विचार, वाईट विचार येत आहेत ते पूर्णतः नष्ट करून टाकेल. खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत, नक्की करा.